समाजाचे नेते नाहीत, तर संपूर्ण भारताचे राष्ट्र निर्माते आहेत. अशा या महान विभूतीचे, या युगपुरुषाचे आपण आजही महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा स्रोत होते. त्यांच्या विचारांच्या मुळाशी असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये त्यांना विशेषतः भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातूनच सापडली. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या जबाबदारीला न्याय देत त्यांनी भारतीय संविधान या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती केली, जो जगातील सर्व महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला, शिक्षणाला प्रथम दर्जा दिला. बालविवाह, सतीप्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी थेट आवाज उठवला आणि खोटी पद्धती मागे सोडली. तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही वेदना, त्याग आणि कठोर परीक्षांनी भरलेला होता. या कठीण प्रवासात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर. आज जागतिक स्तरावर पोहोचवला. अनहायलेशन ऑफ कास्ट या त्यांच्या क्रांतिकारी ग्रंथातून त्यांनी जाती व्यवस्थेच्या मूल्यास पाया घातलेला पहिला महान सामाजिक संग्राम होता. 1930 आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर परदेशात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी